देवा भाऊ के ऊर्जा मंत्रालय ने किसानों को दी सौगात। किसानों की बिजली की समस्या होगी दूर। किसानों के वित्तीय आय का भी बना विकल्प। देवा भाऊ यानी डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस के प्रयासों के तहत महाराष्ट्र की महायुति सरकार लगातार किसानों के हितों में फैसले ले रही है। इसी कड़ी में किसानों के लिए सौर पंप योजना की शुरुआत की गई है, जिसका किसानों को बहुत बड़ा लाभ होने जा रहा है। दरअसल सौर पंप योजना के तहत लगे सोलर पैनलों से अगले 25 साल तक बिजली पैदा की जाएगी। इसका मतलब ये है कि अगले 25 सालों तक किसानों को बिजली बिल नहीं भरना पड़ेगा। जब किसानों के बिजली बिल की बचत होगी तो निश्चित रूप से उनके आय में वृद्धि होगी। किसानों के लिए शुरू की गई सौर पंप योजना वित्तीय आय का एक बड़ा विकल्प बनने जा रही है। दरअसल यदि कोई किसान 7.5 HP का सौर पंप लगाता है तो अगले 25 साल में 10 लाख रुपए तक की आमदनी कर सकते हैं, यानी कि बिजली बिल न भरकर अपने लाखों रुपए बचा सकते हैं। कारण आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होतीये। मला आठवतं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ऊर्जाची चर्चा होत असताना ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो आणि विशेषतः 2014 पूर्वी, त्यावेळी दर अधिवेशनात आम्ही आकडे वाचून दाखवायचो कुठल्या जिल्ह्यात किती पेड पेंडिंग आहे आणि कसे त्या ठिकाणी कनेक्शन मिळत नाहीयेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण पेड पेंडिंग क्लिअर करण्याकरता पैसे दिले आणि मग त्याचा आपण पाठपुरावा करायचो किती झाले। पण मला असं वाटतं की आता तिथपासनं म्हणजे रांगेत उभं राहण्यापासनं किंवा वाट पाहण्यापासनं तर तुम्ही मागा, आम्ही तुम्हाला तात्काळ देऊ, असं मागेल त्याला सौर कृषी पंपापर्यंतची ही अतिशय महत्वाची वाटचाल आपण केलेली आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून ही अतिशय महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी सुरू झाली। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी आभार मानतो की त्यांनी कुसुम सारखी योजना आणली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळाला। महाराष्ट्रात विशेषतः आपण अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की 30% हे केंद्र सरकारचे, 10% हे लाभार्थ्याचे आणि उर्वरित 60% हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतो। आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करता 5% केवळ लाभार्थ्याकडून घेतो। म्हणजे 95% पैसा हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार देते। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, एकीकडे रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाहीये वर्षानुवर्ष। म्हणजे मला आठवतं की अनेक वेळा तर 3-3 वर्ष लोकांना पंप मिळालेले नाहीत, पण आज तात्काळ आपण त्या ठिकाणी तो पंप देणार आहोत। पंप मिळाल्यानंतर अर्धे दिवस रात्री वीज, अर्धे दिवस सकाळी वीज, त्यामुळे रात्री बेरात्री पाण्याची सोय करा, यातनं मुक्ती मिळणार आहे। शेतकऱ्यांना दिवसाच ही वीज मिळणार असल्यामुळे अतिशय रिलायबली त्यांना दिवसा हे काम छान त्यांच्या शेतामध्ये करता येईल। आणि सगळ्यात महत्वाचं, आता तर ठीक आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घ्यायचं नाही असा निर्णय केलाय, पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर साधारणपणे जन्मभराकरता पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये। आणि सहज मी लोकेजींना विचारत होतो तर साधारणपणे आपण विचार केला तर या 25 वर्षामध्ये त्यांना जो काही फायदा होणार आहे तो आपण 7.5 HPच्या पंपाचा विचार केला तर 40,000 रुपये पर वर्ष पर्यंत, म्हणजे त्याचा 10 लाख रुपयाचा फायदा आहे। 10 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला जे बिलापोटी भरावे लागले असते त्या 10 लाख रुपयाची एक प्रकारे सरकारने हमी घेतली, शाश्वती घेतली, माफी केली आणि आता त्या ठिकाणी त्यांना ते भरता येतील। याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रिलायबल ज्या कंपनी आहेत त्यांना पुरवठादार म्हणून आपण नियुक्त केलाय। 5 वर्षापर्यंत याच्या मेंटेनन्सची जबाबदारी जे इन्स्टॉलेशन करणार आहेत त्या कंपन्यांवर आहे। त्यामुळे त्याचाही एक मोठा फायदा
हा निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल। योजना के तहत उत्पन्न होने वाली बिजली को किसान कंपनियों को भी बेच सकते हैं, जिससे उनकी और अधिक आमदनी बढ़ जाएगी और उन्हें अच्छे खासे पैसे मिलेंगे। कुल मिलाकर महाराष्ट्र के डिप्टी सीएम और ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस के प्रयासों से किसानों का जीवन बदलने वाला है। उनके स्तर में सुधार आएगा और किसानों की आमदनी बढ़ने के साथ ही उनकी बचत भी होगी। महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस का प्रयास है कि आने वाले सालों में महाराष्ट्र के किसान समृद्ध हों।